मंगळवार 7 ऑक्टोबर ते गुरुवार 9 ऑक्टोबर दरम्यान ठाणे शहरात 10% होणार पाणी कपात। मुंबई महापालिकेच्या पिशे पांजरापूर येथील विद्युत केंद्रात वीज मीटर्स अद्ययावतीकरणाचं काम हाती घेण्यात येत आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात 10% कपात करण्याचा निर्णय घेतलाय। ही कपात लागू झाल्याने मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा होणाऱ्या ठाणे शहरातील काही भागात मंगळवारी 7 ऑक्टोबर ते गुरुवार 9 ऑक्टोबर या काळात 10% पाणी कपात लागू होईल। ठाणे महापालिका क्षेत्रात विविध स्रोतांमधून पाणी पुरवठा करण्यात येतो। त्यापैकी 85 MLD पाणी हे मुंबई महानगरपालिकेच्या स्रोतातून ठाण्याला मिळतं। या पाणीसाठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा, पाचपाकाडी, हाजोरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेववाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर 1, किसन नगर नंबर 1, किसन नगर नंबर 2, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजूवाडी, जिजामाता नगर, बाळकुंपाडा नंबर 1, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा, कोपरी धोबीघाट, गावदेवी, जलकुंभ, टेकडी बंगला, जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंदनगर, गांधीनगर, कोपरी, कन्हैयानगर या परिसरात पाणी पुरवठा केला जातो। याच भागात मंगळवारी 7 ते 9 ऑक्टोबर दरम्यान 10% पाणी कपात लागू होणार आहे। या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। ठाणे महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना शनिवारी प्रशासनाने जाहीर केली आहे। प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात 269 तक्रारी दाखल झाल्या असल्या तरी लोकमान्य नगर, पवार नगर वगळता उर्वरित प्रभागांची रचना जैसे ठेच ठेवण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे। नगरविकास विभाग आणि राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या या रचनेनुसार एकूण 33 प्रभागांमधून 131 नगरसेवकांची निवड केली जाईल। नगरसेवक किंवा प्रभाग संख्येत बदल झाला नसला तरी दिवा परिसरात मात्र एक नगरसेवक वाढल्यामुळे येथील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत। ठाणे महापालिका निवडणुकीसाठी 22 ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली। नागरिकांच्या अर्ज आणि सूचना स्वीकृत करून त्यावर 10 सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यात आली होती। नगरविकास विभागाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी संजय सेठी यांच्या उपस्थितीत सुनावणी घेण्यात आली होती। प्राप्त हरकती आणि सूचनांचा सांगोपांग विचार करून सेठी यांनी त्यांचा अभिप्राय नमूद केला होता। सेठी यांनी दिलेल्या अभिप्रायांच्या अनुषंगाने आवश्यक ते बदल करून प्रभाग रचनेचा अंतिम प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पालिकेने 15 सप्टेंबर रोजी अंतिम प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता। हा प्रस्ताव तपासून नगरविकास विभागाने तो राज्य निवडणूक विभागाकडे मान्यतेसाठी सादर केला होता। त्यास निवडणूक आयोगाने 1 ऑक्टोबर रोजी अंतिम मंजुरी दिली आहे। आता अंतिम प्रभाग रचनेवर कोणतीही हरकत, सूचना किंवा त्या अनुषंगाने सुनावणी नियमानुसार घेण्यात येणार नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय। ठाणे शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच महापालिकेने मोठ्या गृहसंकुलांना कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शुल्क आकारणीकरिता तयारी सुरू केली आहे। 100 किलोग्रॅमपेक्षा अधिक कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या गृहसंकुलांचा महापालिकेने सर्व्हे सुरू केला असून सध्या 671 गृहसंकुल आणि 70 वाणिज्य आस्थापनांचा तपास केला जात आहे। महापालिकेच्या घनकचरा विभागाने आधीच ओला आणि सुका कचरा विल्हेवाटीची सूचना दिल्या आहेत। ज्या आस्थापनांनी या सूचनांचं पालन केलं नाही त्यांचं कचऱ्याचं व्यवस्थापन महापालिकेने स्वतःच्या हाती घेऊन त्याचं शुल्क वसूल केलं जाईल असा इशारा दिलाय। केंद्र सरकारच्या 6 वर्षांपूर्वीच्या अध्यादेशानुसार 100 किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याचं निर्माण करणाऱ्या आणि 5000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या सोसायटीनं कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याच ठिकाणी विल्हेवाट करणं अनिवार्य आहे। कचऱ्याचं नियोजन आणि विल्हेवाट सुनिश्चित करण्यासाठी आता हक्काचं डम्पिंग सेंटर सुरू केलं जात आहे, जे भविष्यातील कचऱ्याच्या समस्या टाळण्यास मदत करतील। महापालिकेने 3 वर्षांपूर्वी 425 गृहसंकुलांना नोटिसा बजावल्या होत्या, मात्र राजकीय अडथळ्यांमुळे योजना पूर्णतः राबवता आली नाही। आता नव्या सर्व्हेत 741 गृहसंकुल आणि आस्थापनांचा समावेश आढळला असून त्यांची विल्हेवाट प्रक्रिया तपासली जाणार आहे।
आगामी 17 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क मध्ये बंजारा समाजाचा फायनल एल्गार, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा इशारा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमातीचा घटक आहे, मात्र हे सरकार बंजारा समाजावर अन्याय करतोय। आजचा हा मोर्चा सेमीफायनल आहे। येत्या 17 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आरक्षणाचा फायनल एल्गार होईल। हे शिवाजी पार्क मैदान पूर्णपणे बंजारा समाजानं भरून दाखवू असा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिलाय। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारनं नुकताच घेतलाय। याच अनुषंगानं हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा जमातीचा आदिम जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजानं केली आहे। त्या अनुषंगानं बंजारा समाजाच्या वतीनं राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली कापूरबावडी ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेकडो बंजारा स्त्री पुरुष सहभागी झाले होते। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, जय सेवालाल, एक गोर सव्वा लाखेर जोर अशा घोषणा देत पारंपरिक वेशभूषा परिधान करून बंजारा समाजातील स्त्री पुरुष लहान मुलं या मोर्चात सहभागी झाले होते। या मोर्चाला संबोधित करताना हरिभाऊ राठोड यांनी हैदराबाद गॅझेट लावल्यामुळे मराठा समाजाला कुणबीचे दाखले मिळणार असल्याचं सांगितलं। हैदराबाद गॅझेट लागू करा याचा अर्थ नोंदीचा विषय नाही, ते नोंदणी नाहीये, तो पुरावा आहे। तो पुरावा कसला आहे तर मराठवाड्यांचे मराठा हे कुणबी आहेत, त्यामुळे सरसकट ते होणार आहेत। आमची मूळ मागणी होती की आम्हाला एसटी मध्ये द्या। अनेक वर्ष आपण सांगत होतो एसटी व द्या, कारण हैदराबाद गॅझेट आहे। आमचा बंजारा समाज आंध्र आणि कर्नाटक मध्ये एसटी मध्ये आहे, हाच पुरावा नाही तर द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली। 1956 रोजी जो समाज तिथे होता तो सगळे महाराष्ट्र द्यायला तयार नव्हते। बंजारा समाजाचाही विरोध होता, कारण तिथे आम्हाला सवलती मिळत होत्या। आमची मागणी होती की आम्हाला तिथेच ठेवा, परंतु सरकारने निर्णय घेतला आणि द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली। तिसरा महत्वाचा पुरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात एसटीची लिस्ट दिली आहे। उत्तर भारतात आम्हाला बंजारा म्हणत नाहीत। वसंतराव नाईक हे देखील बंजारा होते। नाईक ही पदवी आहे, तो समाज म्हणूनही ओळखला जातो। शेड्यूल ट्राईबच्या लिस्टमध्ये आम्ही अजून देखील आहोत। मंडल आयोगानेही सांगितलं की या समाजाला आम्ही ओबीसी मध्ये ठेवतो, परंतु हा समाज शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टचा दर्जा प्राप्त करतोय, म्हणूनच कर्नाटक मध्ये आम्ही कास्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं। दादर येथील इंदू मिल मध्ये होऊ घातलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम युद्ध पातळीवर सुरू झाले। या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामास सुरुवात झाली असून पुतळ्याच्या बुटाचा एक भाग आज ठाण्यातून दादरच्या दिशेनं नेण्यात आला। यावेळी आंबेडकरी अनुयायांनी पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केलं। ढोलताशांच्या गजरात मिठाईचं वाटप करण्यात आलं। विशेष म्हणजे यावेळी बौद्ध बांधवांसह चर्मकार समाजही मोठ्या संख्येने उपस्थित होता। इंदू मिल येथील स्मारकात उभारण्यात येत असलेल्या सुमारे 350 फूट उंचीच्या पुतळ्याचं काम नोडा येथे प्रख्यात शिल्पकार राम सुतार करत आहेत। ब्रांज धातूपासून तयार करण्यात येत असलेल्या या पुतळ्याच्या उभारणीस साधारणपणे 1.5 ते 2 वर्ष लागण्याची शक्यता आहे। छोट्या छोट्या भागात हा पुतळा मुंबईत आणून तो पुतळा उभारला जाणार आहे। या पुतळ्याच्या बुटाचा पुढील भाग आज ठाण्यातून मार्गक्रमण करणार असल्याची माहिती ठाण्यातील आंबेडकरी समुदायाला मिळताच भास्कर वाघमारे, राजाभाऊ चव्हाण, सुखदेव उबाळे, प्रमोद इंगळे, नंदकुमार मोरे, प्रल्हाद मगरे आदींच्या पुढाकारातून शेकडो आंबेडकरी बांधवांनी कॅडबरी सिग्नल येथे एकत्र येऊन स्वागत केलं। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या भागावर पुष्पवृष्टी करण्यात आली। तसंच गाडीचा चालक आणि त्याचा सहकारी यांना कपडे आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला। मी 2 तारखेला दिल्लीवरनं निघालो, दिल्ली नोएडावरनं। रामसुतार यांची फॅक्टरी होती, तिकडनं दुपारी 2 वाजता निघालो आम्ही आणि इथे यायला मला 5 दिवस लागले टोटल। आणि या 5 दिवसात मी 5 राज्यातनं बाबासाहेबांच्या शू घेऊन यायला मला 5 दिवस लागले। एका पुतळ्याला 3 भाग करून हे येत आहे।